खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स. कपडे, सायकल, कॉस्मेटिक्स, शूज, फुटवेअरवर खास ऑफर्स. खिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट. गुढीपाडव्यानिमित्त सायकलवर भरघोस सूट. टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या. आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक 27ने अभिनव उपक्रम या वर्षापासून सुरू केलाय. गेली 11 वर्षे सातत्याने गुणवत्तेच्या व पतनोंदणीच्या बाबतीत इचलकरंजी शहरात अव्वल असणाऱ्या या शाळेने आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरावर मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकतो याचा मला अभिमान आहे असा फलक लावण्यास सुरुवात केली आहे. तब्बल 1600 घरांवरती हा फलक झळकणार आहे. टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक 27 ही इचलकरंजी शहर परिसरातील एक नामांकित शाळा म्हणून नावलौकिक मिळवली आहे. पाडव्या दिवशी पहिलीचे प्रवेश बंद होणारी मनपाची शहरातील एकमेव शाळा आहे. शाळेने राबवलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हे अन्य शाळांना नेहमीच पथदर्शक ठरत आहेत. पट आणि गुणवत्ता या निकषावर भारत सरकारकडून नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र उपलब्ध असणारी शहरातील एकमेव शाळा आहे. नमस्कार, मी अर्चना रावळ, नगरपालिका शिक्षण विभाग संचलित रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन, भाजी मार्केट समोर इचलकरंजी. सध्या शासकीय माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत राबवलेल्या कार्यक्रमामध्ये आमच्या शाळेचा म्हणजेच मी माझी स्वतःची शाळा समजते त्याला. माझी जरी तिन्ही मुलं त्या शाळेत शिकत असली तरी पण ती शाळा माझीच आहे. मला अभिमानाने वाटते की मी पण त्याच शाळेत शिक्षण घेतले आणि आज माझी मुलंही त्याच शाळेत शिक्षण घेत आहेत. आमच्या या शाळेचा तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक आलेला आहे. त्याबद्दल मला खूपच कौतुक वाटते. आणि आमच्या शाळेत या शासकीय शाळेत अत्यंत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे शाळेकडून मुलांना सॉक्स, बूट, दप्तर, वही, तसेच पेन, कलरचे बॉक्स, बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत त्या आमच्याकडून उपलब्ध होणार नाहीत, पण आमच्या या शाळेकडून सर्व गोष्टी या पुरविल्या जातात. त्यामुळे आमचा थोडा निम्म्याला निम्मा खर्च आमचा बराच कमी केला जातो. तसेच या शाळेत अत्याधुनिक तसे कार्यानुभव, कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि संगणक अशा बरेच ICT लॅब इत्यादी लर्निंग सुविधासुद्धा उपलब्ध आहेत. मला फार कौतुक वाटते की माझी मुलं या शाळेत शिक्षण घेत आहेत. कारण आजकालच्या परिस्थितीमध्ये 100ची नोट असू दे किंवा 500ची नोट सध्या काहीच येत नाही हो. पण आमच्यासारख्या या गोरगरीब असू दे किंवा सगळ्याच मुलांच्यासाठी, पालकांच्यासाठी अत्यंत सोयीस्कर अशी ही शाळा आहे. आणि तसेच शाळेचे शिक्षक देखील सातत्याने ते काम करत असतात. कधीही एनी टाईम बघितलं तर ते मुलांच्याकडे आमच्या पालकांच्यापेक्षाही जास्त जातीने लक्ष घालतात. आणि आमची मुलंही फार हुशार झालेली आहेत. आमच्या या शाळेचा सध्या महाराष्ट्रात मुलं जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, खो खो असो किंवा कबड्डी असू दे किंवा हॉकीमध्ये सुद्धा आमच्या मुलांनी शहरस्तरीयवर नंबर मिळवलेले आहेत. बरेच असे नंबर पटकवलेले आहेत. हॉकी असू दे किंवा आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्या मला शब्दातसुद्धा व्यक्त करता येत नाहीत, अशाही आमच्या शाळेने भरपूर नंबर मिळवलेले आहेत. तसेच आमच्या या शाळेला उत्कृष्ट पटनोंदणीचा यावर्षीचा पुरस्कार म्हणून भेटलेला आहे. आणि आमच्या या शाळेचा भक्कम पाया आमच्या शेलार मॅडम, माझ्या मुख्याध्यापिका शेलार मॅडम आणि घोडके सर यांच्या कौतुकास्पद जितकी त्यांची तारीफ करावी तितकी थोडीच आहे. त्यांच्याखाली ही आमची टीम, शिक्षक वर्ग सातत्याने काम करीत असते. म्हणून म्हणतात ना, इमारतीचा जर पाया भक्कम असेल तर नक्कीच इमारत मजबूत होत जाते. म्हणून तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आमच्या शाळेचा तर नंबर आलेलाच आहे. आणि पुन्हा आमचा हा नंबर राज्यस्तरीयवर येण्याचा आम्ही सगळीच जातीने म्हणजे लक्ष घालू. शिक्षकांसोबत आमच्या पालकांचं पण कर्तव्य आहे की आम्ही सुद्धा शाळेकडे असू दे, आमच्या मुलांच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे. आणि या शाळेला आमचा असंच आमची साथ असू दे किंवा शिक्षकांची सगळ्यांची साथ मिळत राहू. क्रीडा क्षेत्रातही शाळेने विशेष यश सातत्याने संपादन केलं. यावर्षी शाळेचा समर्थ शिंदे हा विद्यार्थी शालेय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातून निवडला गेला. इचलकरंजी महानगरपालिकेतून देण्यात आलेल्या अत्याधुनिक
वॉलटॉप कॉम्प्युटरसह व्हर्च्युअल क्लासरूमची सोय असणारी शाळा आहे. विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न करणाऱ्या शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमधील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांनी घराच्या दर्शनी भागावर किंवा भिंतीवर आपल्या शाळेचा अभिमान व्यक्त करणारे फलक लावलेत. जूनपर्यंत हे फलक 1600 घरांवर शाळेचा अभिमान फडकवत राहतील. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका अलका शेलार, सर्व शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापनाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. माझी मुलं रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन या शाळेत शिकत आहेत. ही नगरपालिकेची शाळा आहे. माझा मुलगा मोठ्या गटात शिकत आहे. मुलगी आहे ती 2रीत आहे. या शाळेचे शिक्षण उत्तम आहे, छान शिकवले जाते. ही शाळा महानगरपालिकेची असून ह्या शाळेमध्ये मुलांना दप्तर, बूट वगैरे दिले जाते आणि शिक्षण चांगलं आहे. या शाळेत माझी मुलं शिकतात ह्याचा मला खूप अभिमान आहे आणि आम्ही सर्व पालकांनी बाहेर माझी शाळा सुंदर शाळा हे बोर्ड लावलेले आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त स्मृती पाटील, प्रशासन अधिकारी इरफान पटेल यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केलं. ई-लर्निंग सुविधा स्वतंत्र ICT लॅब शाळेमध्ये उपलब्ध आहे. इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या इचलकरंजी प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये शाळा शहरात नेहमीच अव्वल ठरली. सलग 11 वर्ष शहरातील सर्वाधिक पट नोंदवणारी शाळा असा शाळेने नावलौकिक प्राप्त केलाय. इचलकरंजी महानगरपालिकेच्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक 27 मधील पटसंख्या 1600 आहे आणि या 1600 जणांच्या पालकांनी आपल्या घरासमोरचे बोर्ड लावले की होय, मला अभिमान आहे. महानगरपालिकेची शाळा असून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पालकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. त्यातीलच एक पालक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात. तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. सुधीर सुभाष शेटके. किती वर्षांपासून तुमची मुलगी या शाळेमध्ये आहे? आता जवळजवळ 5-6 वर्षे झाली. आणि आतापर्यंत पालक म्हणून इतक्या 5-6 वर्षांमध्ये शिक्षकांचा प्रतिसाद आणि शाळेनं तुमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये झालेली प्रगती याबद्दल काय सांगाल? शाळेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शाळेतील मॅडम, कोल्हापुरी मॅडम, शेलार मॅडम, ग्रो मॅडम यांचं भरपूर त्यांना हे पाठिंबा आहे. शिक्षण चांगलं आहे आणि माझी मुलगी आता प्राथमिक शाळेत शिकते म्हणजे एवढं कौतुक आणि एवढं हे होणं म्हणजे मला देखील हे वाटतं आहे की अशा शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये असं शिक्षण, असलं मार्गदर्शन हे कुठंच नाही आहे. आणि असं एक बघितल्याचा दृष्टिकोन असतो पालकांचा की प्रायव्हेट स्कूल म्हणा आणि महानगरपालिकेची शाळा तर तिथलं शिक्षण म्हणा किंवा काहीतरी दर्जामध्ये असेल. तुम्हाला नाही वाटलं की असं शाळेच्या ह्याच्यामध्ये काही फरक नाही? काय सांगाल तुम्ही या निमित्तानं पालकांना? आत्ता तसं बघायला गेलं तर मी जॉबला आहे लाडा कंपनीमध्ये काय, पण मला देखील माझा मित्रवर्ग ते म्हणत होते की इंग्लिश मिडियमला चांगल्या टॉपरच्या शाळेमध्ये शिकवा असं तसं. पण मी म्हटलं मी पण त्या शाळेत शिकलो आहे. माझी पुतणी देखील मोठी, ती देखील त्या शाळेत शिकली आहे. MMNS परीक्षेमध्ये देखील ती प्रथम क्रमांक आली आहे. परत माझी मुलगी आपटे वाचनालयामध्ये कथाकथनमध्ये इचलकरंजी प्राथमिक शाळेमध्ये प्रथम क्रमांक आला तिचा. मग इतकं जर शिक्षकांचं जर त्या मार्गदर्शन होत असेल तर दुसऱ्या शाळेत घालण्यात काही, मला तर वाटतं की त्यात काय हे नाही, तथ्य नाही. आता त्यांनी म्हणाले की आपटे वाचन मंदिरच्या कथाकथन स्पर्धेमध्ये कुमारी शुभ्रा शेटके हिचा प्रथम क्रमांक आलेला आहे. आपण तिला विचारूया तिच्या शाळेबद्दल काय भावना आहे. काय वाटतं तुला शाळेबद्दल? आमची शाळा खूप छान आहे. मला माझी शाळा खूप आवडते. मला दुसऱ्या शाळेत जायचंच नाही आहे. मला सर्वजण म्हणतात की तू माझ्या शाळेत ये, पण मी नाही म्हणलं, मी ह्याच शाळेत राहणार. तर आपण पाहिलं की महानगरपालिकेची शाळा असून सुद्धा पालकांचा किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्यांना मिळतोय. कॅमेरामॅन निखिल भिसेसह तेजस्विनी मगदूम, मराठी, इचलकरंजी. यावर्षी झालेल्या शासकीय माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे 11 लाख रुपयांचं बक्षीस मिळून शाळेने कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळं महत्त्वाचं स्थान निर्माण केलंय. भविष्यातील सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी म्हणून पहिलीपासून बुद्धिमत्ता चाचणी हा विषय शाळेमध्ये शिकवला जातो. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा व NMMS परीक्षेमध्ये शहरात सर्वाधिक यश प्राप्त करणारी शाळा म्हणून शाळेची ओळख आहे. त्याशिवाय मुख्याध्यापक संघामार्फत आयोजित करण्यात येत असलेल्या गणित प्रज्ञा, इतिहास प्रज्ञा, टिळक विद्यापीठाच्या इतिहास व इंग्रजी परीक्षा यामध्येही शाळेने विशेष यश मिळवलं आहे.
नमस्कार, आपण आलेलो आहोत महानगरपालिकेच्या रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्रमांक 27मधील आणि या शाळेचा नुकताच मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या स्पर्धेमध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक येऊन या शाळेला 11 लाख रुपयांचं बक्षीस मंजूर झालंय आणि याबद्दल आता आपण भेटणार आहोत या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शेलार मॅडम यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. शाळेच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून म्हणजे एक शिक्षिका ते मुख्याध्यापिका आपण या शाळेच्या यशामध्ये अपयशामध्ये सगळ्यामध्ये साक्षीदार आहात. तर काय भावना आहेत या इतका मोठा सन्मान शाळेला मिळाला आहे? शाळेला इतका मोठा सन्मान मिळाला त्याबद्दल खूप आनंदही होतो, परंतु शाळेला इतका मोठा सन्मान मिळवण्यासाठी जवळजवळ शाळेच्या 2004पासून मी इथं काम करते आणि यामध्ये 2004पासून शाळेनं वेगवेगळे जे उपक्रम राबवले त्याचा हा परिपाक आहे की हे बक्षीस मिळालं. ज्या वेळेला 11 लाखाचं बक्षीस मिळालं त्यावेळेला वेगवेगळ्या कसोट्या होत्या. यामध्ये या कसोट्या पार करणारी शाळा नंबरात येणार होती, परंतु या सगळ्या जे उपक्रम आहेत ते आम्ही जूनपासूनच राबवत होतो. त्यामुळं स्पर्धेसाठी शाळेला वेगळी अशी काही तयारी करावी लागली नाही. त्यामुळं नंबर मिळवणं हे आमच्यासाठी सुलभ झालं. जेवढं आम्ही केलं होतं ते एकत्रितपणे आम्ही शासनासमोर सादर केलं. ज्या वेळेला नंबर जाहीर झाला त्यावेळेला मग पालकांच्या कडून आलं की इतकं शाळेला बक्षीस मिळालं, आम्ही काय करू शकू, आमच्या यामध्ये काहीतरी वाटा हवा आहे, आम्हाला शाळेचं कौतुक करायचं आहे, आम्हाला शाळेविषयी वाटणारा आदर किंवा अभिमान व्यक्त करायचा आहे. या संदर्भात वेगवेगळे पालक येऊन भेटत होते आणि याच्यातूनच त्यांच्याकडं संकल्पना आली की आपण आपल्या घरासमोर आपल्या शाळेला वाटणाऱ्या अभिमानाचे बोर्ड लावूया, जेणेकरून सगळ्यांना कळेल की माझा मुलगा एका नगरपालिकेच्या शाळेत शिकतो तरीही इतक्या गुणवत्तापूर्ण शाळा नगरपालिकेची आहे, जरी ती शासकीय असली तरी. हा सार्थ अभिमान दाखवण्यासाठी म्हणून पालकांनी हे बोर्ड शाळेच्या दारात लावले. जवळजवळ गेली 10 वर्ष जास्त पटाच्या शाळेचा जो पुरस्कार मिळतो तो पुरस्कार आमच्या शाळेला मिळतो. हा पुरस्कार मिळवण्यापाठीमागं किंवा हे यश मिळवण्यापाठीमागं जसं मी मुख्याध्यापिका म्हणून काम करते त्याचबरोबर आमच्या शाळेचं टीमवर्क खूप छान आहे. माझ्या शाळेत शिकवणाऱ्या बालवाडीच्या शिक्षिकेपासून 8वीपर्यंत शिकवणारे सगळेच शिक्षक खूप मेहनत घेतात. आपल्या शाळेप्रतीचं आपलं कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे राबवत असतात. त्यामुळंच शाळेचा हा जी गुणवत्तेचा आलेख वाढता आहे तो आज आपल्याला दिसतो आहे. शाळेच्या माध्यमातून कोणत्या स्पर्धा परीक्षा म्हणा किंवा आता खेळामध्ये जे काही यश आलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगाल? त्या संदर्भातली सगळीच माहिती आमच्या शाळेचे घोडके सर सांगतील आपल्याला. आपण इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं जे ITS परीक्षा आयोजित केली जाते, इचलकरंजी प्रज्ञाशोध परीक्षा, गेली 11 वर्षे ती परीक्षा आयोजित केली जाते आणि त्या परीक्षेमध्ये पहिल्या वर्षापासून आम्ही असं धोरण ठेवलं की त्यात जास्तीत जास्त चांगलं यश मिळायला पाहिजे. साधारणपणे दरवर्षी 60 ते 70% विद्यार्थी गुणवत्ता यादीतले हे रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनचे असतात. मुळात ह्या गोष्टीचा पालकांच्यावर अतिशय सकारात्मक परिणाम झाला आपल्या शाळेचा पट वाढण्यासाठी. त्याचबरोबर पूर्वी 4थीला आणि 7वीला आणि आत्ता 5वीला आणि 8वीला जी स्कॉलरशिप परीक्षा होते त्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन आपल्या शाळेमध्ये होते. सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुलांना सगळ्या सुविधा शाळेकडून पुरवल्या जातात आणि सगळी तयारी शाळा करून घेते. त्यामुळं त्यातही चांगलं यश मिळाले. बऱ्याच वेळेला NMSमध्ये शहरात सगळ्यात जास्त विद्यार्थी येणारी शाळा म्हणून आपल्या शाळेचा लौकिक आहे. त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत 7 विद्यार्थिनी राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. त्यांना त्याचं रिझर्वेशन मिळालेलं आहे. आत्ता ह्या वर्षी 8वीला शिकत असलेला समर्थ शिंदे नावाचा विद्यार्थी महाराष्ट्राच्या कबड्डीच्या टीममध्ये निवडला गेला आहे. त्यानंतर लायकर नावाचा विद्यार्थी हॉकीच्या संघामध्ये निवडला गेला आहे. असे बरेचसे शालाबाह्य जे उपक्रम आहेत कला क्रीडा यामध्ये सुद्धा शाळेनं खूप यश मिळवलेलं आहे. आणखी एक सर प्रश्न तुम्हाला की 80 पटसंख्या होती सुरुवातीची, आपण मगाशी म्हणालात त्याप्रमाणे 80ची 1600 झाली, म्हणजे जवळपास एका रोपट्याचा वटवृक्ष झाला असं म्हणायला काही हरकत नाही. तर त्यासाठी विशेषतः पटसंख्या वाढीसाठी तुम्ही काय प्रयत्न केले? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारे आपण बाहेर प्रयत्न करण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या 80 मुलांच्यावर 100% योगदान देऊन लक्ष द्यायचं असं आम्ही पहिला धोरण ठरवलं.
त्यामुळं पहिल्या वर्षी असलेली 80 मुलं त्यांचं त्या वर्गाचं अध्यापन आपल्या शाळेत इतकं चांगलं झालं की त्या मुलांनी आणि पालकांनी आमची आपोआप माऊथ पब्लिसिटी केली आणि त्यानंतर आपोआपच पट वाढत गेला. आता इतर शाळांच्या मध्ये ज्या सुविधा आणि ज्या अध्यापनाच्या गोष्टी मिळतात त्या आपल्या इथं मिळतातच, परंतु त्याहीपेक्षा पहिलीपासून बुद्धिमत्ता चाचणी ह्या विषयाचा समावेश असणं, त्यानंतर शालेय शिस्तीच्या बाबतीत काटेकोरपणे लक्ष देणं, त्याचबरोबर आम्ही शाळेचं गॅदरिंग 80 पट असतानासुद्धा नाट्यगृहामध्येच घेतलं. आज 1600 पट असताना 3 शिफ्टमध्ये नाट्यगृहात आपल्याला ते गॅदरिंग घ्यायला लागते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा पालकांच्यावर आणि समाजांच्यावर इतका चांगला परिणाम झाला की लोकांना लक्षात आलं की इथं काहीतरी विशेष घडते आणि त्यातून शाळेचा पट वाढत गेला. आता सध्याची परिस्थिती अशी आहे की आता आम्हाला शाळेला काहीच करायला लागत नाही. बऱ्याच वेळेला पालक स्वतःहून ॲडमिशन फुल होईल ह्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचा छोटा मुलगा जर आपल्या शाळेत येणार असेल तर तो पाडव्याच्या आत नोंदवला पाहिजे ह्याची त्यांना जाणीव असते. आत्ता अत्यंत आनंदानं सांगायला लागेल की 152 मुलांची नोंदणी पहिलीसाठी उद्याच्या पाडव्यासाठी आजच झालेली आहे आणि ह्यामध्ये शेला मॅडम आणि सर्व स्टाफ यांचं अत्यंत एकोप्यानं नियोजन आहे. आपल्या इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय ओमप्रकाश देवटे साहेब यांचंही सातत्यानं ह्या शाळेला आणि इचलकरंजीच्या शिक्षण विभागाला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन आहे, त्याचाही फायदा होतो आहे. निश्चितपणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही शाळेत इचलकरंजीत सगळ्यात जास्त पहिलीचा पट नोंदवू अशी अपेक्षा आहे. मॅडम आता तुमच्याकडे येते की पालकांचा सध्या कल जो आहे तो प्रायव्हेट स्कूल्सकडे, म्हणजे त्यांच्या इमारती किंवा भौतिक सुविधा हे एकंदरीत हे सर्व बघून त्यांचा कल हा शक्यतो प्रायव्हेट स्कूलकडे असतो. पण आपण इथं बघितलं तर इथं चित्र थोडंफार उलटं बघायला मिळतं की महानगरपालिकेची शाळा असून सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पटसंख्या आहे. सर म्हणालेत की गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उद्या जवळपास पूर्ण ॲडमिशन फुल होतात एका दिवसातच. तर काय भावना आहेत तेव्हाचा प्रवास आणि आत्ताचा प्रवास? खूप समाधानाची भावना आहे, कारण नगरपालिकेच्या शाळांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदललेला आहे याची जाणीव झाल्यानंतर एक मनाला आपण शिक्षिका म्हणून काम करत असलेल्याचं खूप समाधान मिळतं. कारण आत्ता माझ्या शाळेच्या भोवती बऱ्याच खाजगी शाळा आहेत, त्या शाळेंची स्पर्धा देत आम्ही टिकून आहोत, आमचा पट टिकून आहे. आणि हे करण्यापाठीमागं आमचं जे अध्यापन आहे, सगळ्या टीमचं जे काम आहे हे खूप चांगलं आहे. आणि त्यामुळं जरी आमच्या भोवती खाजगी शाळांचा वेढा असला तरी गुणवत्तेत आम्ही सरस असल्यामुळं गुणवत्तेच्या धर्तीवर आमच्याकडे ॲडमिशन खूप होतं. तर आपण पाहिलं की महानगरपालिकेची शाळा असून सुद्धा या ठिकाणी गुणवत्तेकडे लक्ष दिल्यामुळं प्रायव्हेट स्कूलपेक्षाही चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पालकांचा या शाळेला मिळतोय. आणि मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण आवाहन करतो आहोत की गुणवत्ता महत्त्वाची आहे, ना की भौतिक सुविधा. त्यामुळे प्रत्येकाने गुणवत्ता बघून शाळांची निवड करावी. कॅमेरामन निखिल भिसेसह तेजस्विनी मगदूम, मराठी, इचलकरंजी.